महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आझाद मैदानात आणि पाहायला गेलं तर बघताय खरंच असं म्हणता येईल की खरंच एक मातंग बांधवांची इथं लढाई जी होती ती सक्सेस झालेली आहे। आणि आपल्या बरोबर दादा काय सांगाल, तुम्ही बघताय की कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? आणि पाऊस एवढा पडत होता तरी मातंग बांधव एवढ्या उत्साहाने इथे जमलेले। 17 तारखेपासून संगमवाडी आद्य क्रांतिगुरू लवजीवासाहेब साळवे यांच्या स्मारकापासून ते आज आझाद मैदानापर्यंत अण्णाभाऊ साठेंचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली पायी पदयात्रा या ठिकाणी समारोप झालेला आहे। खऱ्या अर्थानं हा लढा यशस्वी झाला असं माझ्या मनामध्ये ठाम विश्वास निर्माण झालेला आहे। कारण भर पावसामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येनं इथं मातंग समाजाबरोबर इथं तत्सम पोट जातीतील बांधव देखील उपस्थित राहिलेले आहेत। त्याच्यामुळं हा जो पायी मोर्चा काढलेला आहे तो यशस्वी झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की ज्या मागणीसाठी हे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यासाठी जी काही मंडळींनी या ठिकाणी पायी पदयात्रा घेतलेली आहे तातडीनं लागू करावं। किमान 1 ऑगस्ट 2026च्या अगोदर हे लागू करण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे। जर काय वाटतं साहेब, असं एवढी अपेक्षा होती काही मातंग बांधव एवढे मुंबईला इकडे जमा होतील म्हणून असं अपेक्षा होती? वास्तविक पाहता ज्या वेळेस सचिन भाऊ साठे असतील, शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश सचिव सूरजांना कांबळे असतील, प्रदेश उपाध्यक्ष मंगेदादा डाकोरे असतील, हे सर्वजण ज्या वेळेस या पायी पदयात्रेला सुरुवात केली त्यावेळेस एका मोजक्या सहकार्याने घेऊन त्याची ही मोहीम चालू केली होती। त्याच पद्धतीनं सचिन भाऊ साठेंनी ही मोहीम सुरुवात केली। ही मोहीम सुरुवात करत असताना आमचे मोठे भाऊ ज्यांना या उपवर्गीकरणाचा त्रास होतोय त्यांच्यातल्या काही समाजकंटकांनी या पदयात्रेवरती टीका करण्याचं महापाप केलेलं आहे। परंतु जनता जनार्दन लोकशाहीच्या मंदिरामध्ये न्याय मिळतो हे आता आपण सर्वांनी बघितलेलं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ असेल, हे खूप सकारात्मक पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेतात। आणि मी आपल्या माध्यमातून ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी गृह खात्यानं पोलीस बांधवांना जी काही मदत केली आणि पत्रकार बांधवांनी जी काही परिस्थिती माध्यमातून मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून शतशः या ठिकाणी आभार मानतो। तर सचिन भाऊ जेव्हा चालत होते तर विरोधकांनी एवढं सुद्धा त्यांच्यावर म्हणजे अशी टीका केली की तुम्ही फक्त 10-15 जण जाताय आणि काय चेंगराचेंगरी होईल अशी भरपूर टीका केली। असं वाटत नाही की खरंच एक चपरात दिली म्हणून हे मुंबईवाले? निश्चितच सचिन भाऊ ज्यावेळेस चालत होते त्यांच्या सोबत सवंगडी चालत होते, त्यावेळेस काही समाजकंटकांनी चुकीच्या पद्धतीचं ट्रेड सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू केला होता। बरोबर, परंतु मुंबई वगळता मी जाणून बुजून बोलतो, आपल्याला स्थानिक मुंबईकरातले मातंग समाजातल्या हातावरती मोजणे इतके बांधव या सभेमध्ये उपस्थित झाले। परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सांगलीवरून आमचे सदामध्ये साहेब आलेले आहेत, त्यांच्यासोबत बाकी कोल्हापूर असेल, सातारा, सांगली, हे उपस्थित राहणं म्हणजे या समाजकंटकाला फार मोठी चपराक आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मातंग समाजाबरोबर इतर तत्सम पोट जातीला न्याय मिळण्यास राहणार नाही एवढा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे। महाराष्ट्रातला मातंग समाज आहे। अरे नालायक हो, तुम्ही काय सांगताय? मातंग समाज बाबासाहेबांना गद्दार विसरू नका। जे पूर्वीचं औरंगाबाद होतं आणि पिंपरी चिंचवड शहराच्या अंतताई वारेगड असतील, अशा शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कृष्णदादा साबळे असतील, असे सर्व घाबरत नाही। या बाळाची साथ आहे। संजू बाबा कुठल्या नालायक भार भाऊच्याला घाबरत नाही, कारण ती ओरिजिनल मांगाची औलाद आहे। तो नक्कीच मायेचा किंवा हकेचा कागद तुम्हाला मिळेल का जेणेकरून वर्गीकरण झाले? मला प्रसिद्धी माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला वाटते साधारण 1 महिन्याच्या अगोदरची प्रेस जर आपण बघितली तर त्यांना मुलाखत घेत असताना ज्या प्रश्नाला त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून उत्तर दिले की अबकड उपवर्गीकरण हे होणारच। त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 1 ऑगस्टच्या अगोदर या राज्याचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ अबकड उपवर्गीकरण लागू करतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे ठाम विश्वास आहे।
आहे की खरंच एक महिला आघाडी म्हणून तुम्ही आहात आणि तुमच्या पाठीमागे महिला उत्कृष्टपणे खंबीरपणे उभे आहेत. पाहायला गेलं तर खरंच मातंग बांधव एक वाटलाय, पण सकाळी थोडीशी जरा थोडी गर्दी कमी दिसत होती, पण दुपारच्या नंतर सुद्धा अजून मातंग बांधव येत आहे. काय वाटतं तुम्हाला? लाखोच्या संख्येने आले. लाखोच्या संख्येने येणार आहे. वातावरण सुंदर आहे. काही लोकांना थोडासा वेळ लागला, पण खूप मोठ्या प्रमाणात महिला पुण्यावरून अख्ख्या महाराष्ट्रामधून आलेल्या आहेत. मी असं बोलते की खरोखरच आज जे अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन भाऊ साठे यांनी जो पाययात्रा केलेली आहे ती सक्सेस झालेली आहे आज. आणि तुम्ही ताई म्हणून खंबीर पाठीमागे त्यांचे उभे आहे. मी त्यांच्या पाठीमाग संगमवाडी पासून आमची शिवशाही व्यापारी संघटना ही पाठीमाग आहे. आमचे सर्व कार्यकर्ते सूरज अण्णा कांबळे असतील ते संगमवाडी ते इथपर्यंत चालत आलेले आहेत. युवराज भाऊ दाखले आमचे संस्थापक अध्यक्ष तेही रोज पायी चालतात. त्यांच्या पायाला जखम झाली, फोड झाले, तरी पण ते चालत होते. शिवशाही संघटना ही सचिन भाऊ साठे यांना त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि इथपर्यंत ही पदयात्रा यशस्वी झाली. जय लहूजी, जय लहूजी. सचिन भाऊ साठे